प्रियंका मॅडम, मला हेच विचारायचं आहे तुम्हाला की तुम्ही या खापाच्या नगराध्यक्ष आहे, तो आतापर्यंतचा काय काय विकास इथे झालेला आहे, कोणत्या मुख्य समस्या ज्या इथे तुम्ही पाहिल्या ज्या इथे पूर्ण केल्या आहे किंवा करणार आहे, आणि फ्युचरमध्ये विकासाला घेऊन काय प्लॅन राहील? आता 4-5 महिने झाले मी अध्यक्षपदावर रुजू झाली, तेव्हापासून भरपूर समस्या होत्या लोकांच्या, पाणी, रस्त्याच्या वगैरे, त्या मी सॉल्व्ह केलेल्या आहे आणि पुढेही करणार आहे. काही बायांच्या समस्या होत्या, काही बेरोजगारीच्या समस्या आहेत, त्यासुद्धा मी पूर्ण करणार आहे. आम्हाला या नगर परिषदेला उत्कृष्ट नगर परिषद म्हणून सन्मानसुद्धा भेटला आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते 2 कोटी रुपयांचा, त्यालाही आम्ही चांगल्या प्रकारे त्याचा विकास करू, त्या पैशाचा, असं मी सांगते. भरपूर काही समाजसेवा करू आणि या गावामध्ये 4 गार्डन आम्ही आता नव्याने बनवत आहे. 4 गार्डन, त्यामागे स्वच्छता सुंदर बनवण्याचा, आम्ही खाप्याला पूर्ण स्वच्छ करण्याचा आम्ही निर्धार करणार आहोत. आमचा मानस हाच आहे की खापा सुंदर झाला पाहिजे, स्वच्छ झाला पाहिजे, रोगमुक्त झाला पाहिजे, हाच आमचा मेन फोकस आहे. गावामध्ये मॅडम आपण बघितलं की रस्ते झालं, वैद्यकीय सेवा झाली, इलेक्ट्रिसिटी झाली, याही मुख्य समस्या असतात. पर्याप्त मात्रेत आहेत का पूर्ण? हो. इलेक्ट्रिसिटी, रस्ते आणि हो. इलेक्ट्रिसिटीबद्दल आता आम्ही नगर परिषद आणि पंप हाऊस सौर ऊर्जेवर करणार आहोत. सौर ऊर्जेचा मोठा प्लॅन आम्ही आता आणणार आहोत, त्यामुळे विजेची बचत होईल आणि आपल्यालाही फायदा मिळेल. मॅडम, नगर परिषदेमार्फत जसं गावामध्ये बेरोजगारी एक मुख्य समस्या राहते, नगर परिषदेमार्फत बेरोजगारांना रोजगार देण्यात मार्फत काही प्लॅन आहेत का? हो, तसं आम्ही आता पुढे त्याचा विचार करणार आहोत की बेरोजगारांना कसं करू, त्या इच्छेने. महिलांना काय, तुम्ही स्वतः एक महिला आहे, महिलांना या गावामध्ये स्वयंरोजगारासाठी काही प्लॅन आहे का तुमचे, किंवा काय उपदेश देतात? आम्ही बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊ. त्यांना आम्ही सांगितलं आहे महिलांना की तुम्ही सांगा, तुमच्या समस्या सांगा. आम्ही बचत गटाच्या माध्यमातून त्यांना काही पुरेसा आधार देऊन, त्यांना इथे काही व्यवसाय आहे, जसं मेणबत्त्या बनवण्याचा वगैरे भरपूर आहे असे व्यवसाय, त्याबद्दल आम्ही त्यांना जसं मार्गदर्शन केलं आहे ते आता सांगतील आम्हाला. काही महिला आहेत त्यांना आम्ही म्हटलं आहे. मॅडम, गावामध्ये आपल्या विदर्भात असं बघितलं की गावामध्ये छोट्या छोट्या फॅक्टऱ्या, उद्योगधंदे नाही यायला पाहत, याचं काय रिझन वाटतं तुम्हाला? आणि जर आले तर किती फायदा होऊ शकतो गावातल्या लोकांना? गावातल्या लोकांना तर भरपूर फायदा होणार आहे, यायलाच पाहिजे. कारण बेरोजगारी भरपूर आहे, तर मुलांना बेरोजगारी आहे तर त्यांना काम मिळेल असं मला वाटते, यायला पाहिजे. येण्यामध्ये कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष होत आहे, कुठेतरी गावाकडे शासनाचं दुर्लक्ष होत आहे असं वाटत आहे का? हो, थोडंफार होतच आहे. काय व्हायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं इथे, जेणेकरून गावातल्या लोकांना फायदा होऊ शकेल? काय व्हायला पाहिजे रोजगारच्या बाबतीत? शाळा आहे, दवाखाने